मंडळी, तुमचं घर असू द्या, बंगला असू द्या, फ्लॅट असू द्या, इमारत असू द्या, कुठल्याही प्रकारची वास्तू असू द्या, पण त्या वास्तूचा जो मुख्य दरवाजा आहे तो नेहमी मोकळा असावा. जर त्या मुख्य दरवाजाच्या समोर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला, ज्याला वेध म्हटलं जातं, असा द्वारवेध निर्माण झाला, तर मात्र अनेक प्रकारच्या अडचणींना त्या घरात राहणाऱ्या लोकांना सामोरं जावं लागतं, असं वास्तुशास्त्र सांगतं. दारासमोर कोणत्या गोष्टी असल्याने मोठा वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यावर उपाय काय करायचा, हेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की द्वारवेध म्हणजे काय. तुमची जी वास्तू आहे त्या वास्तूचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या समोर कोणत्याही प्रकारचा अडथळा असेल तर त्याला द्वारवेध म्हटलं जातं आणि हा द्वारवेध जो आहे तो मोठा वास्तुदोष मानला जातो. प्राचीन वास्तू मार्गदर्शक ग्रंथात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलंय. मग आता द्वारवेध निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणत्या? जर तुमच्या मुख्य दारासमोर, प्रवेशद्वारासमोर उघडं गटार असेल, नाला असेल, सतत चिखल साठत असेल किंवा सतत पाणी साठत असेल, त्याचबरोबर तुमच्या दाराच्या एकदम समोर विहीर असेल, एखादा खांब आला असेल आडवा, एकदम एखादं झाड आलं असेल तुमच्या दारासमोर, देऊळ असेल, गॅरेज असेल, हातगाडी असेल किंवा घराचा टोकदार कोपरा, या गोष्टी जर तुमच्या घराच्या दारासमोर येत असतील तर त्याला द्वारवेध निर्माण झाला असं म्हणतात. आणि या द्वारवेधामुळे काय होऊ शकतं बरं? तर मत्स्य पुराणात या संदर्भात सांगण्यात आले. तर कोणत्या गोष्टीमुळे द्वारवेध निर्माण होतो त्यानुसार त्याचा परिणाम मिळतो. म्हणजे वृक्षामुळे जर द्वारवेध निर्माण झाला, अर्थात तुमच्या घराच्या एकदम समोरच्या बाजूला तुमचं जे घराचं मुख्य दार आहे, प्रवेशद्वार आहे, त्याच्या समोरच्या बाजूला जर एखादं झाड असेल आणि वृक्षामुळे जर तो द्वारवेध निर्माण झाला असेल तर घरातल्या लोकांमध्ये द्वेष वाढतो. सतत चिखल साठत असेल तर घरात शोक निर्माण होतो, म्हणजेच दुःखद घटना घडू लागतात. विहीर असेल एकदम घराच्या समोर तर कर्त्या पुरुषाला अडचणी येतात. जर एखादा खांब असेल तर त्या खांबामुळे घरातल्या स्त्रियांना त्रास होऊ शकतो. जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच एकदम एखादं देऊळ असेल तर त्यामुळे सुद्धा अनेक अडचणी निर्माण होतात. आता द्वारवेधामुळे नक्की कोणत्या प्रकारचे अडथळे निर्माण होऊ शकतात? तर विकासात अडथळे येतात, घरातल्यांची प्रगती खुंटते, आर्थिक उन्नतीमध्ये अडथळे निर्माण होतात, व्यापार किंवा उद्योग असेल तुमचा काही तर तो वृद्धिंगत होत नाही, वाढत नाही, तुमच्या घरात काही कार्य ठरतंय तर त्याच्यात अचानक अडथळे येतात, घरातल्या मुलांच्या शिक्षणात अडथळे येणं, प्रमोशनमध्ये अडचणी, अशा प्रकारे कार्यविघ्न निर्माण होतं. आणि एकंदरीतच द्वारवेधामुळे अनेक अडचणींना घरातली लोक सामोरी जातात. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही समस्या तर सांगितली पण उपाय सुद्धा सांगा. साधे सोपे उपाय आहे ज्यामुळे जरी तुमच्या घरात द्वारवेध निर्माण झाला असेल, तुमच्या दारासमोर एखादी गोष्ट असेल जी तुम्ही नाही काढू शकत,